नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये हाऊ टू मेक कन्व्हर्जन सर्टिफिकेट या बाबतीत आपण संपूर्ण माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर YCMOची डिग्री जर माझी झालेली आहे, त्यासाठी मी कन्व्हर्जन सर्टिफिकेट कशा पद्धतीने बनवू शकतो? CBSE बोर्डमधून जर माझं SSC झालेलं आहे, तर त्यासाठी मी कशा पद्धतीने कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवू? ग्रेड सिस्टममध्ये जर कन्व्हर्जन सर्टिफिकेट मला मार्क्समध्ये कन्व्हर्ट करायचे आहे, ते कशा पद्धतीने बनवू? आणि खूप विद्यार्थ्यांचा हाही प्रश्न होता, की ऑलरेडी सर ग्रॅज्युएशनचे जे काही BA झालं असेल, BCom झालं असेल किंवा डिप्लोमा वगैरे झालं असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने आपण कन्व्हर्जन सर्टिफिकेट स्वतः बनवू शकतो, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला यामध्ये देणार आहे. आपण जी स्वतः बनवू शकतो, त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन यामधून मी देणार आहे. प्लस जे तुम्हाला कॉलेजमधून तुम्हाला स्वतःहून कन्व्हर्जन सर्टिफिकेट आणायचं आहे, त्याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते. त्यासाठी हा व्हिडिओ क्रिएट करतोय. तर पूर्ण लक्ष देऊन ऐका आणि त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे, हा तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. जेणेकरून त्यांना जर काही डाऊट असेल, तर नक्की या आपल्या व्हिडिओमधून त्यांचे डाउट्स क्लिअर होतील. ओके. चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. त्या अगोदर खूप विद्यार्थ्यांचे कमेंट सेक्शनला मेसेज येत होते. त्यासाठी हा व्हिडिओ क्रिएट करतोय आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज अशाच पद्धतीचे फ्री ऑफ कॉस्ट जे काही इन्फॉर्मेशन आहे, ते आपण या चॅनलमधून तुम्हाला देत असतो. तुम्ही फक्त मला एवढाच सपोर्ट करा, की फक्त तुम्ही चॅनलला फक्त सबस्क्राईब करा आणि तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा पुढे हा आपला व्हिडिओ आणि आपला चॅनल पुढे शेअर करा. बाकी जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला CET बाबतीत असतील, LLB रिलेटेड असतील, करियर रिलेटेड असतील, त्यानंतर आफ्टर LLB तुम्हाला काय करायचं आहे याची संपूर्ण जे काही इन्फॉर्मेशन आहे, ते तुम्हाला यामधून देणारच आहे. आता डायरेक्टली आपला जो सेशन आहे, त्यासाठी आपण डायरेक्टली चालू करूया. फर्स्ट जर आपण बघितलं खूप विद्यार्थ्यांचा हा एक प्रश्न होता मोस्टली YCMUची डिग्री आहे BAची आणि पर्सेंटेज लास्ट सेकंड आणि थर्ड इयरच्या मार्क्सचे वर दिलेले आहेत. म्हणजे YCMAच्या नॉर्मली 3 सर्टिफिकेट तुमच्याकडे असतात. एक फर्स्ट इयरची, सेकंड आणि थर्ड इयरची डायरेक्टली तुम्हाला त्याच्यामध्ये सेकंड आणि थर्ड इयरची मार्क्स तुम्हाला त्यामध्ये दिलेले असतात आणि त्याचे तुम्हाला पर्सेंटेज हे खालती दिलेले असतात. मग हा जो 1 इयरचं फर्स्ट इयरचं जो काही तुम्हाला स्कोर दिलेला आहे, त्याचा पर्सेंटेज डिफरंट असणार आहेत. करेक्ट? ह्याच विद्यार्थ्यांचा हा एक प्रश्न होता, की सर मग यामध्ये कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवताना आपण कशा पद्धतीने बनवलेलं पाहिजे? कारण की ऑब्व्हियसली सेकंड आणि थर्ड जर आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये पर्सेंटेज डिफरंट येतील आणि फर्स्ट इयरचं म्हणजे फर्स्ट सेमिस्टरची जर आपण हे तिघांची जर टोटल मारली, तर त्याचे पर्सेंटेज हे डिफरंट येणार आहेत. त्यासाठी काय करायचं आहे, पुढे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेशन होता, सर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आणि सेमिस्टरचे मार्कशीट दोन्ही अपलोड करायचे आहे का? ग्रॅज्युएशन महाराष्ट्रामधून झालेलं आहे. जर तुमचं BCom झालेलं आहे महाराष्ट्रामधून, BA झालेलं आहे महाराष्ट्रामधून, एखादी डिग्री तुम्ही जर ग्रॅज्युएशन तुमचं जर महाराष्ट्र बोर्डमधून झालं असेल या कुठूनही झालं असेल, ठीक आहे. तुमच्याकडे काय तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट इयरची मार्कशीट तुमच्याकडे असणार आहे. सेकंड इयरची मार्कशीट बोलतोय मी, ना की सर्टिफिकेट. ओके. मार्कशीट बोलतोय मी. मार्कशीट तुमच्याकडे असेल. त्यानंतर सेकंड इयरची मार्कशीट असेल आणि थर्ड इयरची मार्कशीट असेल. या तिघांची तुम्हाला पी-डी-एफ बनवायची आहे विथ कन्व्हर्जन सर्टिफिकेट सिंगल पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये. म्हणजे तिघांची तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरची मार्कशीट प्लस कन्व्हर्जन सर्टिफिकेट एकाच सिंगल पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बनवायची आहे. ओके. त्यानंतर मग तुम्हाला ते अपलोड करायचे आहे तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या यामध्ये. म्हणजे जे ग्रॅज्युएशनचा जो काही पोर्टल आहे तिकडे तुमचा त्यामध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे. कशी बनवायची आहे? पुढे तुम्हाला मी सांगतच आहे. नेक्स्ट आहे त्यानंतर खूप महत्त्वाचं आहे निर्मित कोठारी म्हणून आपले स्टुडंट आहे. ती सुद्धा मला आता वाटतं की सेकंड इयरला आहे.
ही खूप विद्यार्थ्यांना मदत करत असते. चांगली गोष्ट आहे आणि मी पण असं बोलेन, की खूप विद्यार्थी आहेत त्यांचे कमेंट सेक्शनला मी जास्त रिप्लाय नाही देऊ शकत. कारण की तेवढा टाईम वगैरे नसतो. त्यासाठी एन-डी-ए म्हणून एक स्टुडंट आहे आणि निर्मित कोठारी एक स्टुडंट आहे. हे दोन्ही स्टुडंट चांगल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांना जेवढं हेल्प होतं, ते नक्की मार्गदर्शन करत असतात. सो हे चांगले तुम्हाला गाईड करत आहेत. त्याने जर तुम्हाला रिप्लाय दिला, तर समजायचं की ठीक आहे. म्हणजे आपण डायरेक्टली जे काही तुमचं आन्सर भेटला असेल, तर तुम्ही डायरेक्टली जे करायचंय तुम्ही काम करू शकता पुढे. आणि जेणेकरून माझं म्हणजे वेळ तुम्हाला भेटत असेल किंवा नसेल, यांचं तुम्हाला रिप्लाय आलं. एन-डी-ए म्हणून एक आहे स्टुडंट आणि निर्मित कोठारी. सो यांचं तुम्हाला रिप्लाय आला तर नक्कीच त्या बाबतीत तुम्ही त्याच्यावरती रिलायबल राहा आणि डायरेक्टली तुम्ही ते जे काही ॲक्शन असेल ती तुम्ही घ्या, जेणेकरून माझी वाट बघायची तुम्हाला गरज नाही पडणार. आणि हे खूप स्टुडंट चांगले आहेत, तुम्हाला चांगली हेल्प करत आहेत. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं, तर माझं ग्रॅज्युएशन आहे बी फार्मसीमध्ये ॲन्युअल पॅटर्नमध्ये म्हणजे इयरली पॅटर्न असेल. अ, मला डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरला भेटलेला आहे. मग त्याचे सेमिस्टर वाईज मे बी असू शकतं म्हणजे एस-वाय, टी-वाय आणि फायनल इयरचे 3 मार्कशीट आहेत. तर मग कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसे बनवायचे? कारण की फर्स्ट इयरचं आपल्याकडे फक्त पास असा शेरा आहे. फर्स्ट इयरचं जे आहे ते तुम्हाला भेटत आहे का बघा. फर्स्ट इयरचे मार्क्स ज्या कॉलेजेसमधून तुम्ही केला असणार आहे, जर तुम्हाला शेरा दिला असेल पास, तर त्यांच्याकडे मार्क्स वगैरे असेल. त्यासाठी तुम्हाला याचे मार्क्स जर तुम्हाला भेटले, तर कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवायला तुम्हाला ईझी होईल. ओके. सो तुम्ही पहिलं काम करा, की फर्स्ट इयरचं ज्या कॉलेजेसमधून तुम्ही केलेले आहात, तिथून तुम्हाला भेटत आहे का बघा. ते जर भेटत असेल, तर मग फर्स्ट एस-वाय आणि टी-वाय म्हणजे फायनल इयर तिघांची प्लस करून तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवता येऊन जाईल मार्क्स फॉर्ममध्ये. सो एकदा ते बघा. जर नसेल, तर मग तुम्हाला एस-वाय, टी-वायचे तुम्ही मार्क्स टाकू शकता. पण मग फर्स्ट इयरचे मार्क कसे टाकणार? त्यासाठी तुम्हाला त्या कॉलेजला तुम्हाला व्हिजिट करावी लागेल. नेक्स्ट आहे, की सर मी ग्रॅज्युएशन अप इयर स्टुडंट आहे. माझा 6th सेमिस्टरचा रिझल्ट लागला आहे, बट डिग्री सर्टिफिकेट नाही आलेली. मी 6th सेमिस्टरच्या रिझल्टवर कॉलेज स्टॅम्प आणि सिग्नेचर करून अपलोड करू का? ग्रॅज्युएशन सर्टिफिकेटच्या ऑप्शनला? डेफिनिटली येस. ज्या विद्यार्थ्यांचं 6th सेमिस्टरचा रिझल्ट लागलेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जायचं आहे. तुमचा रिझल्ट घ्यायचा आहे. त्यामध्ये कॉलेजचा स्टॅम्प घ्यायचा आहे, कॉलेजचे सिग्नेचर घ्यायचं आहे आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला विथ कन्व्हर्जन सर्टिफिकेट बरोबर अटॅच करून सिंगल पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. जे तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्यामध्ये. सो हे विद्यार्थ्यांचं असेल की 6th सेमिस्टरच्या रिझल्टवर जे काही आम्हाला पी-डी-एफ किंवा प्रोव्हिजनल मार्कशीट वगैरे भेटली असेल, त्यावरती तुम्हाला कॉलेजचं स्टॅम्प घ्या, सिग्नेचर घ्या कॉलेजचं आणि त्याच्यावरती कन्व्हर्जन सर्टिफिकेट जे काही मार्क्स आहेत ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे कसं बनवायचे आहे. मग तुम्ही मार्क्स मेन्शन करा आणि डायरेक्टली तुम्ही अपलोड करू शकता तो डॉक्युमेंट. चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये त्याला. आणि ज्या विद्यार्थ्यांचा अजूनही रिझल्ट लागलेला नाही, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं हे खूप विद्यार्थ्यांचा डाऊट आहे. तुमचा 10 जुलैच्या पहिले तुमचा रिझल्ट हा लागून जाईल. त्या अगोदर तुमचा रिझल्ट लागला, तर तुम्ही जे काही प्रोव्हिजनल मार्कशीट आहे, त्यावरती तुम्ही ॲडमिशन कॉलेजला तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया, की इम्पोर्टंट नोट आहे. जे काही महाराष्ट्र बोर्डमधून ज्या विद्यार्थ्यांचं एस-एस-सी झालेलं आहे, एच-एस-सी झालेलं आहे, ओके. त्या विद्यार्थ्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागणार नाही. कुणाला लागणार नाही? एस-एस-सी आणि एच-एस-सी याला लागणार नाही. बाकी ग्रॅज्युएशनला लागेल का? तर येस, ग्रॅज्युएशनला लागणार आहे. फक्त मी काय सांगितलेलं आहे, की महाराष्ट्र बोर्डमधून ज्यांचं 10वी आणि 12वी झालेली आहे, का झालेले आहे? त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेजमध्ये असतात 80% 70% असे असतात तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला एस-एस-सी आणि एच-एस-सीची मग तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवायची गरज नाही. मग ते सी-बी-एस-ई बोर्डमध्ये जे काही स्टुडंट असतील त्यांचं ग्रेड सिस्टममध्ये असतं. त्या विद्यार्थ्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवणं महत्त्वाचं आहे. पण महाराष्ट्र बोर्डसाठी आहे का? महाराष्ट्र बोर्डसाठी जे विद्यार्थी एस-एस-सी, एच-एस-सी दिलेले आहे, त्या विद्यार्थ्यांना नाही. आणि जे विद्यार्थी समजा सी-बी-एस-ई बोर्ड असेल आणि त्यांच्या ग्रेडिंग सिस्टममध्ये असेल एस-एस-सी आणि एच-एस-सी, तर त्या विद्यार्थ्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट 10वी-12वी साठी बनवावी लागेल आणि नंतर मग ग्रॅज्युएशनसाठी तुम्हाला बनवावीच लागणार आहे. ओके. हे झालं नॉर्मली महाराष्ट्र बोर्ड जे काही आणि सी
आय-सी-एस-सी, आय-जी-एस-सी, आय-बी डिप्लोमा यांच्यासाठी जे काही कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागेल, या सर्व विद्यार्थ्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागेल. सी-बी-एस-सीचं मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने 10चं तुम्हाला बनवायचं आहे सर्टिफिकेट ते तुम्हाला आता पुढे मी तुम्हाला अ, दाखवणारच आहे कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे. ग्रॅज्युएशनच्या बेसवरती तुम्हाला बनवावीच लागणार आहे एफ-वाय, एस-वाय आणि टी-वाय या तिघांची टोटल करून तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवावी लागणार आहे. त्याच पद्धतीने पी-जी जर कोणी स्टुडंट करत असेल पी-जीच्या बेसवर, तर मग पोस्ट ग्रॅज्युएशनचं तुमचं समजा एम-कॉम असेल, तर पार्ट 1, पार्ट 2 या दोघांची टोटल करून तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवायची आहे. आता खूप विद्यार्थ्यांचा डाऊट आहे, "सर माझं पी-जी झालेलं नाहीये, तर मी काय करू? मग ग्रॅज्युएशनच्या बेसवर घेऊ शकतो का?" डेफिनेटली तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बेसवरच घेणार आहात. तुमचं पी-जी नाही झालं, तर तुम्ही कशाला ॲप्लाय करणार आहात? तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बेसवरच ॲप्लाय करणार ना? खूप विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे, की "सर पी-जी माझं 1 इयर झालेलं आहे. सेकंड इयरचा रिझल्ट पेंडिंग आहे. तर मी काय करू?" ऑब्व्हियसली रिझल्ट जर पेंडिंग आहे, तर ग्रॅज्युएशनच्या बेसवर तुम्हाला ॲडमिशन जे काही आहे ते तुम्हाला फॉर्म फिलअप करावा लागेल. ओके. कारण की जर तोपर्यंत तुमचा रिझल्ट नाही लागला, तर तुम्ही फॉर्म तुमचा भरला नाही जाणार. सो त्यासाठी ग्रॅज्युएशनच्या बेसवर तुम्हाला फिलअप करायचं आहे. ते फिलअप करून टाका तुमचा जो काही फॉर्म आहे तो. ठीक आहे. खूप विद्यार्थ्यांचं त्यामध्ये प्रॉब्लेम येतो की पार्शियली व्हेरिफाय आहे. तर पार्शियली व्हेरिफायमध्ये तिथे एकदा चेक करा. त्यामध्ये तुम्हाला खालती कोणती कमेंट आलेली आहे का? कोणती क्वेरी आलेली आहे का? जर क्वेरी आली असेल, तर त्या पद्धतीने तो डॉक्युमेंट अपलोड करा. विथिन 24 अवर्समध्ये तुमचा तो डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर व्हेरिफाय तुमचं होऊन जाईल. ज्या विद्यार्थ्यांचं व्हेरिफाय झालेलं आहे, ॲप्लिकेशन कन्फर्म झालेलं आहे, विद्यार्थ्यांनी काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. त्या विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे सध्या. आता आपण बघूया एस-एस-सी, सी-बी-एस-सी बोर्ड म्हणजे जे 10वी स्टुडंट आहेत, जे सी-बी-एस-सी बोर्ड आहेत, त्यांचा ग्रेडमध्ये त्यांचे असतं तर कन्व्हर्ट कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला मार्क्समध्ये कन्व्हर्जन सर्टिफिकेट कशा पद्धतीने बनवायचे आहे, त्याची तुम्हाला इथे सांगतोय मी. सर्टिफिकेट आहे तुमची एस-एस-सी जे काही 10वी आहेत, सी-बी-एस-सी बोर्डची. यामध्ये जर आपण बघितलं, ह्यामध्ये आपल्याला दिसतंय की ग्रेडिंग पॉइंट यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ग्रेडिंग पॉइंट. त्यानंतर जर आपण बघितलं क्युम्युलेटिव्ह जे ग्रेड पॉइंट म्हणजेच तुमचं सी-जी-पी-ए हे एक तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे 9.4 हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. तुमचं ग्रेडिंग पॉइंट एक महत्त्वाचं आहे आणि 9.4 हे तुमचं सी-जी-पी-ए हे तुमचं महत्त्वाचं आहे. आता ही जी सर्टिफिकेट आहे आपण कशा पद्धतीने बनवतोय हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही 9 9, 10, 10 आणि 9 आणि सी-जी-पी-ए तुमचा जो आहे 9.4 एवढं फक्त लक्षात ठेवा कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं बनवायचं आहे ते तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ लेंदी होऊ शकते, बट खूप विद्यार्थ्यांचे डाउट्स आहेत त्यासाठी पर्टिक्युलर कशा पद्धतीने बनवायचे आहे सर्टिफिकेट कन्व्हर्जन त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा. ठीक आहे. स्कूल एक्झामिनेशन म्हणजे सी-बी-एस-सीची ही आपण कन्व्हर्जन सर्टिफिकेट ओपन केलेली आहे. याचा जो फॉर्मॅट आहे ऑलरेडी आपण Telegram चॅनलला दिलेला आहे. तुमचं यामध्ये रोल नंबर टाकायचा आहे, नेम ऑफ द तुमचं कॅन्डिडेट, तुमचं नाव टाकायचं आहे, मदर नेम, फादर नेम, नेम ऑफ द स्कूल हे सर्व इन्फॉर्मेशन फिल केल्याच्या नंतर तुम्हाला जो इंडिकेटिव्ह पर्सेंटेज ऑफ मार्क्स असतो हा 9 पॉइंट तुमचा 5 असतो सी-जी-पी-एचा. ओके. फॉर्म्युला आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी 9.5 इंटू जी-पी म्हणजे तुमचा जो जी-पी ऑफ द सब्जेक्ट म्हणजे काय? तुमचं जे काही ग्रेडिंग पॉइंट आहे, ओके. ग्रेडिंग पॉइंट जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जसं मी तुम्हाला ते सांगितलेलं की 9, 9 हे तुम्हाला त्या सर्टिफिकेटवर मी सांगितलं ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे. तिथेच तुम्हाला म्हणजेच सब्जेक्ट ऑफ द जे-पी ऑफ द सब्जेक्ट त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. आणि 9.4 हे तुम्हाला मी लक्षात ठेवायला सांगितलेलं. तर तुमचं काय असतं ओव्हरऑल इंडिकेटिव्ह पर्सेंटेज ऑफ मार्क्स म्हणजे 9.5 मल्टिप्लाय सी-जी-पी-ए तुमचा किती होता 9.4 हा तुमचा सी-जी-पी-ए होता त्या मार्कशीटमध्ये. त्या पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे मग ग्रेडिंग पॉइंट 9, 9, 10, 9 म्हणजे 10, 10, 9 हे तुम्हाला ग्रेडिंग पॉइंट ॲज इट इज तुमच्या मार्क्सनुसार आणि तुमच्या सब्जेक्टनुसार तुम्ही यामध्ये मेन्शन केलेले आहात. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो की फॉर्म्युला आहे 9.5 हा तुमचा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये 9.5 आणि इंटू जी-पी ऑफ द सब्जेक्ट म्हणजेच ग्रेड पॉइंट जो आहे तुमचा हा 9 आहे. तो तुम्हाला इथे 9 मेन्शन करायचा आहे. इक्वल टू जर केलं तर 85.5 हा तुमचा टोटल
मार्क्स आहेत आणि हे तुमचे मार्क्स तुम्हाला मार्क्स ऑप्शनमध्ये करायचे आहेत आणि आउट ऑफ मार्क्स कितीपैकी होते ते 100 पैकी तुम्हाला ते मार्क होते. 100 पैकी तुम्हाला 85.5 मार्क्स तुम्हाला पडलेले आहेत. त्यानंतर 9.5 आणि नेक्स्ट आहे सब्जेक्ट हिंदी. त्यामध्ये 9 ग्रेड पॉइंट आहे. त्याला जर मल्टिप्लाय केलं आपण ते 85.5 येतं. त्याचं जर आपण बघितलं आउट ऑफ 100 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर 10 नंतर 10 जर आपण बघितलं 9.5 इंटू 10, 9.5 इंटू 10, 95 हा तुमचा 95 टोटल मार्क्स आहे. 100 आउट ऑफ तुम्हाला भेटलेले आहेत. टोटल यांची जर आपण इथे केली तर 446.5 ही तुमची टोटल येते आउट ऑफ 500 कारण की हे 5 सब्जेक्ट आहेत. 100 मार्क्सचे त्यासाठी इथे आपण 500 केलेले आहेत. आणि जर आपण बघितलं क्युम्युलेटिव्ह जो ग्रेड पॉइंट जो तुमचा ऑलरेडी आपण तुमच्या शीटवरती होता तो 9.4 होता. सो पुढे जर आपण बघितलं पर्सेंटेज कॅल्क्युलेशन ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑब्टेन त्यानंतर तुम्हाला कशा मल्टिप्लाय करायचं आहे मग? तुमचे टोटल जे आलेले आहेत मार्क्स 446 कारण की आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहेत इंटू 100 डिवाइडेड बाय 500 कारण की हे टोटल तुमची 500 आउट ऑफ तुमची एक्झाम झालेली होती. तर तुमचं पर्सेंटेज जे आले किती 89.3%. ओके. त्यानंतर जर आपल्याला सेम जर बघायचं असलं पर्सेंटेज ऑन द बेसिस ऑफ सी-जी-पी-ए कारण की सी-जी-पी-ए तुमचा किती आहे 9.4 आहे, जो की तुमच्या शीटवर होता. तो मल्टिप्लाय केला तर 89.3% एवढाच तुम्हाला यायला पाहिजे. हा आणि इकडला जो काही तुमचा पर्सेंटेज आहे तो सेम असलेला पाहिजे. मग एस-एस-सीमध्ये तुम्हाला समजेल की तुम्हाला सी-बी-एस-ई बोर्डनुसार तुम्हाला पर्सेंटेज कितीला आले आहेत 89.3% अशा पद्धतीने तुम्हाला एस-एस-सी, सी-बी-एस-ई बोर्डची कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट अशी बनवायची आहे. जर तुम्हाला वाटत असेल की सर हे थोडं डिफिकल्ट वाटत आहे मला, तर मग तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये या स्कूलमध्ये तुमच्या जाऊन कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट बनवून तुम्ही घेऊन येऊ शकता आणि मग फक्त तुम्हाला या जे काही कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट आहे यावरती तुम्हाला फक्त फिल करायचं आहे. मग सिग्नेचर ऑफ द पॅरेंट्स इथे तुम्हाला सिग्नेचर करायची आहे पॅरेंटची, म्हणजे पॅरेंटची सिग्नेचर असेल आणि सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट इथे तुमची सिग्नेचर असेल. नेम ऑफ द पॅरेंट्स इथे नाव लिहायचं आहे. नेम ऑफ द कॅन्डिडेट इथे तुमचं नाव लिहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एस-एस-सी, सी-बी-एस-ई बोर्डची तुम्हाला कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट अशा पद्धतीने बनवायची आहे. नेक्स्ट आता आपण कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट बघूया. ग्रॅज्युएशनची कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट कशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आता यामध्ये बी-कॉमचं आपण घेतलेलं आहे आणि हे तुम्हाला ब्लॅक पेनमध्ये करायचं आहे. ओके. ब्लॅक पेनमध्ये किंवा ब्लू पेनने चालेल. बट नॉर्मली जर आतापर्यंत तुम्ही केलं नसेल, तर ब्लॅक पेनने करा. एकदम बरं असेल ते थोडं. कारण की ब्लॅक पेननी चांगलं होईल. सो ब्लॅक पेनने तुम्ही करायचं यामध्ये नेम आता आपण कोणतं बघतोय ग्रॅज्युएशन डिग्री प्रोग्रामचं बी-कॉमचं बघतोय आपण. कोणता पॅटर्न आहे हा? इयरली पॅटर्न. सेमिस्टर पॅटर्न अजून आपण चालू नाही केलं. इयरली पॅटर्न आपण बघत आहोत. नेम ऑफ द डिग्री एक्झामिनेशन पास कधी झालेलं आहे, म्हणजे कोणती डिग्री आहे? टी-वाय बी-कॉम आहे. पासिंग कधी समजा हा स्टुडंट झालेला आहे 2012 मध्ये. नेम ऑफ द पासिंग युनिव्हर्सिटी कोणती आहे? मुंबई युनिव्हर्सिटी आहे समजा. नेम ऑफ द कॅन्डिडेट तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे आणि कोणतं कॉलेज होतं तुमचं ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. आता विद्यार्थ्याचं जर आपण इथे बघितलं इथे हे मार्क्स तुम्हाला दिलेले आहेत. पण त्याचे मार्कशीट एकदा आपण बघूया, की कशा पद्धतीने त्यावरती आहे. आता ही फर्स्ट इयर बी-कॉम यांची ही मार्कशीट आहे. तर यांचे जर आपण मार्क्स जर बघितले, तर 700 आउट ऑफ 298 हे मार्क्स त्यामध्ये आलेले आहेत. तर फर्स्ट इयरमध्ये आपण कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट जे लिहायचं 700 आउट ऑफ 298 लिहिलं. आता सेकंड इयरचं आपण बघूया, की आउट ऑफ किती मार्क्स आहेत, ते एकदा आपण बघूया. आता हे सेकंड इयर आहे. सेकंड इयरचं आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये बघा 600 आउट ऑफ 242 मार्क्स लिहिलेले आहेत. म्हणजे ते तुम्ही लिहिलेलं आहे का सेकंड इयरमध्ये? ते एकदा बघा. हां, यामध्ये लिहिलेलं आहे. थर्ड इयरचं जर बघितलं आपण, हे इयरली पॅटर्नचं आपण बघत आहोत. सेमिस्टर पॅटर्न तुम्हाला मी सांगणारच आहे आणि वाय-सी-एम ते पण तुम्हाला पुढे सांगतच आहे. ही थर्ड इयरची मार्कशीट आहे. सो याच्यामध्ये बघा 700 आउट ऑफ 437 तर आपण ते मेन्शन केलेले आहे का? ते एकदा आपण बघूया. त्यामध्ये जर आपण बघितलं तर 700 आउट ऑफ 437 आहे. या तिघांची टोटल करून 2000 टोटल येईल. या तिघांची टोटल केली तर 977 आहे आणि टोटल तुम्हाला जर बघितलं तर 48.85% हा तुमचा ॲक्चुअल जो काही पर्सेंटेज आहे. आता विद्यार्थ्यांना माहिती नसेल, की कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे सर? तर ह्या पर्सेंटेज कॅल्क्युलेशनसाठी पाहिजे. कारण की आपल्याला माहिती आहे ओपनसाठी 45% पाहिजेत
जर तुम्हाला एल-एल-बीसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर आणि कॅटेगरीसाठी जे काही 42 आहे, 42 आहे, या पद्धतीने जर तुमचे पर्सेंटेज जर येत नसतील, तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होईल. ओके. आणि इथे जे पर्सेंटेज असतील प्रॉपरली मेन्शन करा. ओके. 48.85 आलेले आहेत. इथे मी लिहिलेलं आहे. तेच तुम्हाला प्रॉपरली मेन्शन करायचं आहे. जसं की तुम्हाला इथे मी सांगत आहे कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन आहे. 977 आहे टोटल डिव्हायडेड बाय कितीपैकी होतं 2000 आणि समजा आपण इंटू 100 केलं, किती येत आहे इथे 48.85. ॲज इट इज इथेच तुम्हाला तेवढंच मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. आणि मग तुम्हाला इथे तुमचं नाव इथे लिहायचं आहे आणि इथे लिहायचं फर्स्ट इयर 3 इयर डिग्री कोर्स, बॅचलर ऑफ लॉ, लीडिंग एल-एल-बी हे तुम्हाला लिहायचं आहे. हे लिहिल्याच्या नंतर नेम ऑफ द कॅन्डिडेट आणि तुमची इथे सिग्नेचर असणार आहे. ओके. हे जर तुम्ही स्वतःहून जर करत असाल, तर काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला कॉलेजमध्ये जायची गरज नाहीये. इयरली पॅटर्नमध्ये जे तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे तसं जर तुम्ही केलं, तर तुम्हाला कुठेही कॉलेजला जायची गरज नाही. बरं हे जर तुम्हाला माहिती पडत नसेल, की सर मार्क्स कसे बघू? मार्क्स समजत नाहीये. ग्रेडिंग सिस्टममध्ये आहे, सी-जी-पी-एमध्ये आहे. तुम्ही कॉलेजमध्ये व्हिजिट करा आणि कॉलेजमधून कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट बनवून आणा आणि नंतरला ही कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट तुम्हाला बनवायची आहे. त्याबरोबर तुम्हाला इथेच दिसत असेल तुम्हाला बघा या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरची मार्कशीट इथे अटॅच केलेली आहे. सेकंड इयरची मार्कशीट इथे अटॅच केलेली आहे आणि थर्ड इयरची मार्कशीट सुद्धा इथे अटॅच केलेली आहे ग्रॅज्युएशनच्या स्टुडंट याने. सो अशाच पद्धतीने तुम्हाला पहिलं कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट असेल, नंतरला सर्व मार्कशीट तुमच्या असतील. सेमिस्टर वाईजमध्ये काय असणार आहे, 6 सेमिस्टरपर्यंत तुमची एक्झाम झाली असेल, तर 6 सेमिस्टरचे ऑल एकत्र तुमच्या असणार आहेत कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट विथ 6 सेमिस्टरपर्यंत तुम्हाला एका सिंगल पी-डी-एफमध्ये तुम्हाला बनवायचं आहे. आता आपण बघू पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या स्टुडंटचं झालेलं आहे, त्याचं आपण इथे बघूया इयरली पॅटर्नमध्ये समजा. इयरली पॅटर्नमध्ये जर आपण बघितलं याच्यामध्ये, तर हां, एम-कॉमचं समजा इथे स्टुडंट आहे. ओके. इयर ऑफ पासिंग आहे 2016. नेम ऑफ द पासिंग युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटी आहे. हे आपण इयरली पॅटर्न बघत आहोत. कोणाचा बघत आहोत? पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री प्रोग्राम याचा बघत आहोत. नेम ऑफ द कॅन्डिडेट एलेक्स जॉर्जिया आहे समजा. नेम ऑफ द कॉलेज आहे मुंबई युनिव्हर्सिटी. आता याचं म्हणजे बघू फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि कारण की एम-कॉममध्ये पार्ट 1 असतो आणि पार्ट 2 असतो. सो याच्यामध्ये कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट ही ऑलरेडी बनवलेली होती त्या पद्धतीने. पण एकदा तुम्हाला यामध्ये दाखवतो, की त्यांची मार्कशीट कशा पद्धतीने दिसत आहे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल. आता ही एम-कॉम 1 पार्ट 1 ची आहे. ओके. कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट विथ मार्कशीट कशा पद्धतीने अटॅच केलेलं आहे, तेही तुम्हाला यामध्ये दाखवतोय मी. सो याच्यामध्ये बघा 400 आउट ऑफ जर इथे बघितलं आपण, तर 234 स्कोर आहे. जर तुम्हाला थोडंसं हायलाइट करून जर मी दाखवलं याच्यामध्ये, तर एकदा 1 मिनिट. आता इथे तुम्हाला दिसत असेल 400 आउट ऑफ 234 हा स्कोर आहे पार्ट 1 चा आणि पार्ट 2 चा जर आपण बघितलं 800 म्हणजेच टोटल आहे म्हणजे 400 आउट ऑफ 234 हा तुमचा स्कोर आहे. ठीक आहे. तेच जर याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे का बघा 400 यामध्ये लिहिलेलं आहे. 234 लिहिलेलं आहे का? 400 इथे लिहिलेलं आहे. 206 लिहिलेलं आहे का? ते पण आपण याच्यामध्ये बघूया. 234 आहे आणि इथे बघा 234 आहे. सो या पद्धतीने आता हा बघा पार्ट 2 मध्ये इथे जो स्कोर आहे तुमचा 206 आणि इथे किती आहे? 234. तर हे तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचे आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये टोटल यामध्ये येईल तुमची आणि आउट ऑफ किती मार्काचा पेपर आहे, तो येईल. त्यानंतर तुम्हाला यामध्ये पर्सेंटेजमध्ये प्रॉपरली तुम्हाला टाकायचं आहे. हे जर पर्सेंटेज तुमचे चुकीचे झाले, तर कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन कॅन्सल केलं जाईल. ह्याच्यावरती खूप स्ट्रिक्ट आहे कॉलेज. हे जर तुमचं इन्करेक्ट असेल, तर तुमचं ॲडमिशन होणार नाही. इथे एलेक्स जॉर्जिया 3 इयर एल-एल-बी डिग्री कोर्स, रेग्युलर फुल टाईम कोर्स 25-26 हे आपण बनवलेलं आहे. याची तुम्हाला पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये डायरेक्टली कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट मी पाठवून देतो. कारण की आपण जे बघितलेलं 24-25 होतं जी काही सी-ई-टीने पाठवलेली आहे कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट. सो 25-26 मी बनवलेली आहे. ती तुम्हाला डायरेक्टली फॉर्मॅट Telegram चॅनलला पाठवून देतो. ओके. नंतरला मग तुमचं नाव अलेक्स जॉर्जिया आणि तुमची इथे सिग्नेचर. अशा पद्धतीने तुमचं ग्रॅज्युएशनचं पण दाखवलं तुम्हाला
पोस्ट ग्रॅज्युएशनचं पण दाखवलं इयरली पॅटर्नमध्ये. ओके. आता आपण यामध्ये बघूया, की यशवंतराव म्हणजे YCMUच्या युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटला खूप काही प्रॉब्लेम्स यामध्ये होते, की सर कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं बनवणार? कारण की जर त्यांना सेकंड इयरचं मार्कशीट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने टोटल मार्क्स आहेत तिथे आणि त्यांचे पर्सेंटेज इथे दिलेले आहेत. आणि जर आपण बघितलं, की फर्स्ट इयरचं मार्क्स यामध्ये दिलेले आहेत. पर्सेंटेज इथे अशा पद्धतीने दिलेले आहेत आणि जेव्हा ओव्हरऑल जे मार्कशीट येते, त्या ओव्हरऑल मार्कशीटमध्ये जर बघितलं, टोटल इथे जर आपण बघितलं, तर इथे टोटल दिलेले आहे 488, 392, 315 आणि 666 म्हणजे 1800. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथे टोटल जे काही तुमचे आहेत मार्क्स, आउट ऑफ मार्क्स कितीपैकी आहे, तो ॲज इट इज जसं आहे तसं टाकायचं. त्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर लास्ट तुमच्या मार्कशीटमध्ये आहे, ते तुम्हाला पूर्ण ॲज इट इज टाकायचं आहे. इथे तुमची टोटल करायची आहे. टोटल कोणती येणार आहे इथे? तर जी काही तुमची ही जी टोटल असेल 488, 392, 315 ही जी टोटल असेल, ती टोटल तुम्हाला यामध्ये टाकायची आहे आणि 1800 मार्काचा पेपर होता. तर 1800 मार्क इथे लिहायचं आणि इथे पण तुम्हाला सेम तुम्हाला लिहायचं आहे. जे तुम्ही इथे लिहाल ते तुम्ही इथं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. पर्सेंटेज डिफरंट आले, काही प्रॉब्लेम नाहीये आणि जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल, जेव्हा तुम्हाला हे सर्व अपलोड करायचं असेल, त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे, हे पूर्ण जे काही सर्टिफिकेट आहेत, ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये 392 आउट ऑफ 600, 488 इथे 392, 488 आणि 315 म्हणजे 315 इथली जी मार्कशीट असणार आहे तुमची ती 315. तिन्ही मार्कशीट अपलोड करून टाका. ठीक आहे. त्यांनी अपलोड केल्याच्या नंतर काय तुम्हाला येतंय कारण लास्ट इयरला खूप विद्यार्थ्यांनी अशाच पद्धतीने केलेलं. सो त्यांचं व्हेरिफाय त्यामध्ये झालेलं होतं. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही डायरेक्टली तुम्ही कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवू शकता YCMO स्टुडंटसाठी. ठीक आहे. नेक्स्ट आता सेमिस्टर वाईज जे काही आहे, ते मी तुम्हाला एकदा सांगतो, की सेमिस्टर वाईज तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे. बघितलं सेमिस्टर पॅटर्न इथे आपण ओपन केलेला आहे फॉर्मॅट. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मी सांगत आहे, की तुमच्याकडे आता फर्स्ट सेमिस्टरचा तुमच्याकडे रिझल्ट असेल, ते 5th सेमिस्टरपर्यंत. ओके. इथपर्यंत तुमचा रिझल्ट असेल. 6th सेमिस्टरचा काही विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागला नाही. काही विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा लागलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी प्रोव्हिजनल मार्कशीट घ्यायची आहे कॉलेजकडून. त्याच्यामध्ये कॉलेजचा स्टॅम्प आणि कॉलेजची सिग्नेचर घ्यायची आहे. आणि त्या विद्यार्थ्यांनी मग सेमिस्टर 6 मध्ये इथे तुमचे मार्क्स टाकायचे आहेत. सेमिस्टर 1चे मार्क्स तुम्हाला माहिती आहे, ते तुम्हाला इथे मेन्शन करू शकाल तुम्ही. सेमिस्टर 2 पण तुम्ही इथे मेन्शन करा. सेमिस्टर 3, सेमिस्टर 4, सेमिस्टर 5. ओके. सेमिस्टर 6 मध्येच प्रॉब्लेम आहे किंवा सेमिस्टर 5 मध्ये प्रॉब्लेम आहे. तर यामध्ये सेमिस्टर 5 चा रिझल्ट भेटलेला आहे. सेमिस्टर 6 भेटलेलं नाही. त्या केसमध्ये काय करणार? जोपर्यंत रिझल्ट भेटत नाही, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. जर तुम्हाला प्रोव्हिजनल मार्कशीट जर तुम्हाला भेटली असेल, तर 6th सेमिस्टरचं याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स मेन्शन करायचे आहेत. इथे तुमची टोटल येईल. आउट ऑफ मार्क्स कितीपैकी होते इथे टोटल येईल. त्यानंतर इथे तुमचे मार्क्स तुम्हाला टाकायचे आहेत. आय म्हणजे तुमचं इथे नाव येईल. LLB 3 इयर्स प्रोग्राम तुम्ही करत आहात ते येईल आणि ही जी डेट आहे 25-26 यामध्ये येईल. त्याचा जो फॉर्मॅट आहे तो तुम्हाला आता मी सेंड करत आहे Telegram चॅनलला. त्यानंतर नेम ऑफ द कॅन्डिडेट तुमचं येईल आणि सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट हे तुमचंच येणार आहे. अटेस्टेड म्हणजेच तुमची सिग्नेचर इथे येणार आहे. तीच तुम्हाला इथे मेन्शन करायची आहे. जर तुम्हाला हे जर सी-जी-पी-ए किंवा काही कन्व्हर्ट तुम्हाला करता येत नसेल, तर तुम्हाला कॉलेजमधून कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर मग तुम्ही ही जी सी-ई-टीची कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे, तुम्हाला फिल करायचं आहे. ओके. सो ही जी ग्रॅज्युएशनची जी काही डिग्री प्रोग्राम आहे सेमिस्टर पॅटर्नमध्ये, त्या पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागला नाही त्यांनी होल्ड करा. ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे, ते विद्यार्थी कॉलेजमध्ये जाऊन कन्व्हर्जन सर्टिफिकेट कॉलेजमधून बनवून घेतील आणि नंतरला किंवा काही विद्यार्थी असेही करतात, की मेन जी कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे, ते घेऊन जातात आणि कॉलेजमधून करून घेऊन येतात. तेही चालेल, त्यालाही काही प्रॉब्लेम नाही आहे. सो तुम्हाला मी पहिली ही जी फॉर्मॅट आहे, Telegram चॅनलला तुम्हाला आता मी टाकून देतो. सो एवढं हे इम्पोर्टंट जे लेक्चर्स आपण यासाठीच घेतलेले आहेत, कारण की तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट कशी बनवता येते, कशी बनवता याची संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये मी सांगितलेली आहे. ओके. थँक सो मच.